आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी। आजच्या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे, कारण आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार रायगडावर राज्याभिषेक सोहळा रंगला होता। या निमित्तानं नागपुरातील महाल परिसरातही हा सोहळा खास पद्धतीने साजरा करण्यात आला। शिवप्रेमी आणि शिवाजी महाराज राज्याभिषेक समितीच्या वतीनं गांधी गेट इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा सोहळा साजरा करण्यात आला। या सोहळ्याला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थिती लावली होती। दरम्यान अवर्णनीय असा हा सगळा सोहळा होता, त्याचाच आढावा घेतला आमचे नागपूरचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। शिवाजी महाराज यांचा 341वा राज्याभिषेक सोहळा नागपुरातील या गांधी गेट महाल परिसरात आज साजरा करण्यात आला। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीमध्ये हा राज्याभिषेक सोहळा पार पडलेला आहे। सुरुवातीला पालखी काढून या राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झाली, ज्यानंतर पंचामृताद्वारे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि आता जो सुरू आहे तो शिवकालीन जे युद्ध कौशल होतं ते युद्ध कौशल इथे सादर करण्यात येत आहे। अगदी लहान लहान मुलं जे आहेत ते युद्ध कौशल्य हे सादर करतायत। आपल्या समोर जे आहेत ते अत्यंत 6 आणि 7 वर्षाच्या लहान मुली आहेत। शिवाजी महाराजांच्या काळातील जे मावळ्यांनी जे आपलं युद्ध कौशल विकसित केलेलं होतं आणि त्या युद्ध कौशल्याचा वापर करून जे आपल्या शत्रूंना नेमके केले होतं ते युद्ध कौशल्य इथे सादर करण्यात आलेलं आहे। चिमासाहेब भोसले हनुमान व्यायाम शाळेचे हे विद्यार्थी आहेत। अगदी 5 वर्षापासून ते वृद्धांपर्यंत आता ते इथे कौशल हे शिकवण्यात येतं आणि हे सादर करण्याचं एकच माध्यम असं आहे की आपल्यामध्ये आता आत्मविश्वास कसा निर्माण करावा, स्वरक्षणाचे धडे देण्यात यावे, हे या पाठीमागचा उद्देश आहे। आमचं दर्शकांना देखील आव्हान आहे की हे जे मुलं इथे सादर करत आहेत ते प्रशिक्षणाद्वारे सादर करण्यात आहे। कोणीही दर्शकांनी विदाऊट प्रशिक्षण हे सादर करावं नाही असं आमचं आव्हान आहे। मात्र जे आता अशा प्रकारचं शिवकालीन युद्ध कौशल आहे ते मुलांमध्ये विकसित करण्यात यावं आणि शिवाजी महाराजांचा जो संदेश आहे तो या मुलांमध्ये रुजवावा, हा या पाठीमागचा एक महत्त्वपूर्ण संदेश आहे। दिनेश सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, जय महाराष्ट्र, नागपूर। तलवारबाजीला ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे। प्रशिक्षण याचं खास दिलं जातं आणि त्यानंतर ही प्रात्यक्षिकं सादर केली जातात। त्यामुळे कुणीही अशाच प्रकारचं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन सुद्धा आम्ही या माध्यमातून करूच। नागपूरमध्ये शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा पार पडला, या सोहळ्याला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते। याविषयी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। शिवाजी महाराजांचा 341वा राज्याभिषेक सोहळा आज नागपुरात साजरा करण्यात आलेला आहे। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत हा साजरा करण्यात आलेला आहे। सर, मला सांगा की काय भावना आहे? श्रीमंत महाराज, सेना साहेब शोभा, मुधोजी राजे भोसले आणि सर्व राज परिवार या कार्यक्रमाला उपस्थित आहे। किंबहुना नागपूरमधली प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सारी जनताच उपस्थित आहे। हा सारा भाग अक्षरशः दुमदुमून गेला आहे शिवाजी महाराजांच्या जय जयकारानं। खरोखर हे पाहिल्यानंतर अंतःकरण असं उफाळून येतं, अक्षरशः भरून येतं आणि असं वाटतं की आजच्याही आमच्या हिंदवी स्वराज्याकरता आमचं कर्तव्य आम्ही केलं पाहिजे। हे सर्व कार्यक्रम करण्यामधला हेतू तोच आहे की लोकांच्या भावना जागृत व्हाव्यात, त्यांची कर्तव्यनिष्ठा जागृत व्हावी आणि त्या दृष्टीनं आपण सर्व तरुण मंडळींनी आणि आपल्याला साथ देणाऱ्या श्रीमंत महाराज मुधोजीराजे भोसले यांच्यासह राजपरिवाराच्या जितकं करावं तितकं कौतुक आणि जितकं करावं तितकं अभिनंदन कमीच आहे। मी सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि हा उपक्रम हा केवळ काही यंदाच नाही आहे, हा गेली वर्षानुवर्ष तप चालू आहे। हा असाच चालू राहावा आणि यातल्या राष्ट्रीय चारित्र्याची
ही निर्मितीच नव्हे तर वाढही सतत व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. मनापासून आनंद झाल्याचं बाबासाहेब पुरंदरे सांगताहेत. कर्तव्यनिष्ठा यामुळे अशी जागृत व्हावी समाजात, अशी यांची इच्छा आहे. दिनेश सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, जय महाराष्ट्र, नागपूर.